हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी. तर इथं बघा सकाळचं रुटीन शेअर करते. इथं टोमॅटो कट करून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतला. आज मी झणझणीत अशी एक मराठमोळी रेसिपी बनवणार आहे. रेसिपी सिंपल आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता कुकर लावून घेते. इथं डाळ भाताचा कुकर लावून घेतलेला आहे. आता कांदा कट करून घेते, लसूण थोडा सोलून घेतलेला आहे आणि आता ठेचा करून घ्यायचा. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं आणि इथं पटकन आहे ना चपात्या लाटून घेतलेल्या आहेत बरं का. तर इथं मस्त अशा टम्म आपल्या चपात्या पण फुललेल्या आहेत. आता मी आहे ना भाजी बनवायला घेते. तर बघा आज आहे ना बेसन बनवते मी. तर इथं बघा त्याच तव्यामध्ये तेल टाकून घेतलं, त्यात थोडी मोहरी टाकलेली आहे. आता यात कांदा टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. ह्याच्यात आहे ना वाटण केलेलं आहे ना आपण, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर ते टाकायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची आणि त्याच्यात थोडं पाणी टाकायचं बरं का. आणि हे मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आहे ना अर्धी वाटी पाण्यामध्ये ना थोडंसं म्हणजे 4-5 चमचे बेसन टाकलं होतं आणि ते घोळ करून घेतला. ते असं मिक्स करून घेतलं आणि म्हणजे शिजवून घेतलं. यात मीठ टाकलेलं आहे. याला वरतून आहे ना आपण अजून एक फोडणी देणार आहोत. तर ती फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये ना मी थोडंसं तेल टाकलं आणि त्यात आहे ना मसाला टाकलेला आहे, लाल मसाला. आता ती जी फोडणी आहे ना ती याच्यावरती टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं. मस्त आपलं आहे ना पिठलं तयार होतं. एकदा या पद्धतीने जरूर करा, सिंपल रेसिपी आहे. तर इथं पिठलं तर आपलं तयार झालं. आता पटकन मी चपात्या पण दाखवते तुम्हाला. डब्यामध्ये भरून घेते. तर इथं पिठलं झालेलं आहे आणि मस्त इथं आपल्या टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत अशा चपात्या. तर बघू शकता मस्त अशा आपल्या चपात्या पण झालेल्या आहेत, भाजी पण झाली, डाळ भात झालेला आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला जरूर कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.